दुर्गापूर उपक्षेत्र वेकोली परिसरात 7 नोव्हेंबरला 12 वर्षीय प्रेम वाघमारे या बालकाचा वेकोलीच्या वॉटर प्लांटमध्ये बुडून मृत्यू झाला होता। त्यावेळी पीडित परिवाराला 25 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करू असे लिखित आश्वासन वेकोलीने दिले होते। मात्र वेकोलीतर्फे आज पत्र मिळाले की अशी मदत करण्याची कसलेही प्रावधान आमच्याकडे नाही। या विरोधात उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व दुर्गापुरातील नागरिकांनी वेकोली कार्यालयाला धडक दिली। वेकोलीच्या वतीने आधीच पोलिसांना बोलण्यात आले होते। त्या ठिकाणी अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता। बराच वेळ झोडे यांनी चर्चा केली, मात्र काही तोडगा निघत नसल्याने चंद्रपूर वेकोली क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधकांनी आम्हाला आठवडाभराचा वेळ द्या, आम्ही यामध्ये काही तडजोड करीत विशेष बाब म्हणून पीडित परिवाराला आर्थिक मदत करू असे आश्वासन दिले। झोडे व नागरिकांना आश्वासन मिळालं, आम्ही आठवड्यानंतर पुन्हा असे सांगितले। जर पीडित परिवाराला मदत मिळाली नाही तर संबंधित अधिकाऱ्याला गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राजू झोडे यांनी दिला। आजच्या चर्चेत वेकोलीच्या 2 कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या, मात्र त्यांनी पीडित परिवाराला मदत मिळावी यासाठी कसलेही भाष्य केले नाही। दुर्गापूर वार्ड नंबर 2 इथे 12 वर्षाचा लहान मुलगा WCLच्या चुकीचे खड्ड्यांमुळे बुडून मरण पावला आणि त्या दिवशी मृतक कुटुंबासोबत बॉडीला घेऊन दुर्गापूर सबेरी ऑफिसला आले असता तत्कालीन अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं 25 लाख रुपये मृतक कुटुंबाला देण्यात येणार, परंतु सातत्याने 2 महिने झाल्यानंतरही मृतक कुटुंबाला कुठली आर्थिक सहाय्यता मिळाली नाही। आज आम्हाला WCL दुर्गापूरनी पत्र दिलं की इस प्रकार की कोई नाही, म्हणून आज आम्ही दुर्गापूर सबेरियाला विचारायला आलो असता बरेच लोकांना गोळा करून पोलिसांना गोळा करून पीडित कुटुंबाने आमच्यावरती दबाव निर्माण करण्याचा WCLनी प्रयत्न केला आणि त्यामध्ये सरळ स्पष्ट प्रकारे त्यांनी नकार दिला की पीडित कुटुंबाला कुठलीच सहाय्यता देण्याचा नियम नाही। नियम शेवटी माणूस बनवतो, अधिकारी बनवतो। WCLचे अधिकारी टाळाटाळ करत होते। शेवटी CGM चंद्रपूरशी बोलून त्यांनी 1 आठवड्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे आम्ही याच्यात तडजोड करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर आज आम्ही सबेरिया ऑफिसच्या कार्यालयामधून निघालो। पुढच्या आठवड्यामध्ये CGM साहेबांकडून अपेक्षा आहे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाला आर्थिक सहाय्यता मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही।